तुला जाऊ देऊ आणि आम्ही इथे विठ्ठल विठ्ठल करत अरे शुगर काय येणा बिना मला काय अरे ती आंधळी आहे खैरी नाहीये आणि ऐकलं तिने सगळं आणि ताऊच्या मुलाला सांगितलं ना तर सगळा खेळ राहून लावला तिला इथं संपायला पाहिजे ना संपुटात पैशासाठी काय करतो पैशासाठी काय करतो त्या घरात मला वास्तव्य करायचं आहे उगाच आपला जीव धोक्यात घालू नकोस एका झटक्यात संपवेन तुला इथं जुगार आता हिला सोड तर ह्या साल्याला पकड हिला तुझ्या प्रियसीचा बघ तुझ्या प्रियसीचा कसा इज्जतीचा चोरगा मोरगळा करतो काय करायचं ते करा मच्छर काय बोलतेस तू मला ओळखत नाहीस तुझा दादा दादा कोण दादा माझा कोणच दादा दादाला मारून पारायचं किती आवाज केलं नशिबानेच रे तू नशिबाने दादा अर्धावर सुटलास पण मला मला खरे म्हणून घरातून हाकलून देण्यात आलं प्रतिष्ठित व्यक्तीवर मी पण चोरी केला
गेल्यानंतर ज्योतीवर लावलेला कलंक पुसणार आहे का? खरं तर हा दोष त्यांचाच नाहीये, तर तुम्ही तेव्हा दोषी आहे. तुम्ही त्याला एकट्याला सोडून गेला, मग यापेक्षा दुसरं काय होणार? अरे मी या नियतीच्या चक्रव्यूहामध्ये सापडलो आणि तिथेच अडकून बसलो. मला त्या चक्रव्यूहातून बाहेर पडता आलं नाही आणि मला माझ्या बहिणीचं रक्षण सुद्धा करता आलं नाही. ज्योती, तुझ्या या वेगळ्या भावाला माफ कर. माफ कर ज्योती, मी तुझी रक्षा करू शकतो नाही. तू काय दुर्दैव आहे रे. त्यामुळेच सगळं घडलं. आपलं नशिबाचे भोग असतील. झालं ते झालं. यासमोर या भोळ्या जीवाला कुणी छेडणार नाही असं ठिकाणी हो. मी सुद्धा हा तोच विचार करतो की माझ्या बहिणीला आणि कुठे ठेवायचं. दादा, कसं आणि कुठं म्हणजे? मी तुला सोडून आता कुठेही जाणार नाही. अगं पण नाही, मला तुझ्यासोबतच राहायचंय. मला तुझ्यासोबतच राहायचंय. अगं ते शक्य नाहीये. अगं मी एका नाश्त्याच्या घरी राहतो, मग इथे मी तुला कसं ठेवणार आहे? तसं तू राहतोस ना दादा, तशीच मी देखील राहीन. अगं पण मला तुझ्यामध्ये गुंतून राहावं लागेल आणि मग मी माझं ध्येय पूर्ण करू शकणार नाही. पुन्हा या गल्लीत रस्त्याने मला एकटीला करावं लागलं. हे पिसाळलेले राक्षस माझ्या लटकेला होते. असं का बोलतेस तू? मी काही तुला काय सोडून जाणार आहे का? मध्ये मध्ये तुला भेटत नाही. कुठेही असलीस तरी मी नेहमी तुझ्या पाठीशी